नेक्स्ट प्रॉब्लेम आहे an angle section 120 into 100 into 20 mm is placed such of its bigger leg is vertical. Calculate moment of inertia about its centroidal horizontal axis. हे स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंट वरनं तुम्हाला फिगर ड्रॉ करायचे. अँगल सेक्शन सांगितलंय आपण. आता अँगल सेक्शन मी इथे ड्रॉ करून दाखवते. त्यांनी डायमेन्शन दिलेले आहे 120 इंटू 100 इंटू 20 mm. पण त्यांनी हेही सांगितलंय इज प्लेस सच दॅट ऑफ इट्स बिगर लेग इज व्हर्टिकल. जी काही बिगर लेग आहे म्हणजे हे 120 mm आहे ना ते व्हर्टिकल असलं पाहिजे. आता मग मी इथे 120 mm व्हर्टिकल लिहिणार. त्यानंतर सेकंड 100 mm आहे. ऑफकोर्स हे डायमेन्शन असणार 100 mm आणि 20 mm आहे. ऑफकोर्स ही थिकनेस असणार 20 mm. जरी तुम्हाला स्टेटमेंटमध्ये गिव्हन नसला की बिगर लेग जी काही बिगर लेग आहे ती व्हर्टिकल आहे किंवा होरिझॉन्टल आहे तरी तुम्हाला हेच कन्सिडर करायचं आहे. जे काही मोठं डायमेन्शन असणार आहे ते डायमेन्शन तुमची डेप्थच असणार आहे. ठीक आहे, हे व्हर्टिकलच असणार आहे. ही फिगर मी ड्रॉ करून घेतली. त्यानंतर मला काय करायचंय की ह्या टोटल जो काही फिगर आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला फाइंड आउट करायचा आहे. आता हा काही अँगल सेक्शन आहे. याचा स्टँडर्ड फॉर्म्युले तर माझ्याकडे नाहीये. मग मी काय करणार की स्टँडर्ड फिगरमध्ये ही कन्वर्ट होते का ते बघणार. ऑफकोर्स होते. जर मी इथून कट केलं, ठीक आहे, इथून जर मी असं कट केलं तर हा एक रेक्टँगल तयार होतोय आणि हा दुसरा रेक्टँगल तयार होतोय. तुम्ही इकडूनही असं घेऊ शकता, हे सरळ घेऊ शकता म्हणजे हा छोटा इकडे तयार होईल आणि हा टोटल तयार होईल. कसंही घ्या, काही हरकत नाही. त्यानंतर मी काय करणार, हे दोन रेक्टँगल केले, मी याला 1 म्हणणार आणि मी याला 2 म्हणणार. ते म्हटल्यानंतर मी काय करेल, यांचा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेईल. म्हणजे काय करेल, त्याचा सेंट्रॉइड ड्रॉ करेल. आता रेक्टँगलचा सेंट्रॉइड काय असतो, हे 20/2 b/2 मधून पास होतो. इथून पास होतो. आता एवढंच रेक्टँगल कन्सिडर करते मी 1 पार्टचं म्हणून तिथपर्यंतच घेतलं. त्यानंतर इथे काय असणार आहे, आता हे टोटल डिस्टन्स काय 120 आहे. मग मला हे डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल. हे डिस्टन्स किती आहे, आता हे टोटल 120 आहे, हे 20 आहे. 120 - 20 हे किती येईल, 100 mm. राईट. आता 100/2 म्हणजे हे डेप्थ/2 ला तुमचं सेंट्रॉइड लोकेट होईल. इथे असणार, याला मी म्हणणार G1. 1 सेक्शन आहे म्हणून. आता मला हे डिस्टन्स माहिती किती आहे, हे डिस्टन्स 50 mm आणि हे डिस्टन्स किती 50 mm. ऑफकोर्स 50 mm आहे ते. त्यानंतर हा जो काही सेकंड रेक्टँगल आहे ना त्याचा मी सेंट्रॉइड ड्रॉ करून घेईल. आता त्याचा सेंट्रॉइड ड्रॉ करायचा असेल तर हे किती आहे, 100 आहे. व्हर्टिकल ऍक्सिस काय येईल, 100च्या हाफ म्हणजे इथे येईल. म्हणजे इकडचं डिस्टन्स हे 50 असणार आहे. इथे खाली करते मी, हे 50 असणार आहे, 50 mm असणार आहे. आणि त्यानंतर इकडचं डिस्टन्स असणार आहे हे 50 mm. त्यानंतर होरिझॉन्टल ऍक्सिस मी ड्रॉ करणार. हे काही डी आहे, d/2 ला ऍक्ट होतो. हे सेंट्रॉइड तुम्हाला माहिती कसा ऍक्ट होतो. हे सेकंड नंबरचं रेक्टँगल आहे म्हणून याला G2 म्हणते. G म्हणजे काय, सेंट्रॉइड. ही मी इथे ऍक्ट करून घेतलं. त्यानंतर मला टोटल सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायच्या आधी मला सेंट्रॉइड लोकेट करावा लागतो. आता मला ह्या अँगल सेक्शनचा सेंट्रॉइड लोकेट करावा लागेल. सेंट्रॉइड लोकेट करण्यासाठी मला डिस्टन्स माहित पाहिजे की कुठे लोकेट करायचा आहे तो. मला होरिझॉन्टल ऍक्सिसचा सेंट्रॉइड विचारलेला आहे म्हणजे IXX फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मग मी होरिझॉन्टल जो काही XX ऍक्सिस आहे त्याच्या बॉटम पासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करून घेईल. म्हणजे कुठे तो XX येतो त्याच्या बॉटम पासूनचं ते ऍक्सिस पर्यंतचं हे व्हर्टिकल डिस्टन्स मला फाइंड आउट करावं लागेल. व्हर्टिकल डिस्टन्स म्हणजे काय, त्याला म्हणतात आपण Y बॉटम. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायचंय,
हा अँगल सेक्शन आहे ना, ह्या अँगल सेक्शन आपण आता हे 2 रेक्टँगल मध्ये डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर याचा सेंट्रॉइड तुम्ही लोकेट केला, याचा सेंट्रॉइड तुम्ही लोकेट केला. तो सेंट्रॉइड लोकेट केल्यानंतर तुम्हाला या टोटल एल सेक्शनचा सेंट्रॉइड लोकेट करावा लागेल. मग तो लोकेट करण्यासाठी आपल्याला वाय बार फाइंड आउट करावा लागेल. वाय बार काय असणार आहे, जर एक्स एक्स ऍक्सिस हा ह्या टोटल सेक्शनचा सेंट्रॉइड आहे अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, आणि त्याचं बॉटम पासूनचं जे काही डिस्टन्स असणार आहे ते वाय बार बॉटम असणार आहे. म्हणजे जे काही डिस्टन्स येईल त्याच्यावर आपण पुढे जायचं आणि त्यानंतर आपल्याला एक्स एक्स फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, डिस्टन्स फाइंड आउट करता येईल एक्स एक्सचं. वाय बार बॉटमचा फॉर्म्युला आहे A1 Y1 प्लस A2 Y2 A1 प्लस A2, हा वाय बार बॉटमचा फॉर्म्युला आहे. आता मला A1 फाइंड आउट करावा लागेल. A1 काय, फर्स्ट रेक्टँगलचा एरिया, फर्स्ट रेक्टँगलचं डायमेन्शन काय, बी काय 20 इंटू 100, बी इंटू डी घेतो ना आपण, 20 इंटू 100 दॅट इज 200 mm स्क्वेअर. त्यानंतर Y1 घ्यायचं आहे मला. Y1 काय असणार आहे, आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. Y1 तुम्हाला माहित पाहिजे, Y2 कसा फाइंड आउट करता हे तुम्हाला कळलं पाहिजे. Y1 काय असतो, हा फर्स्ट सेक्शनच्या सेंट्रॉइड पासून म्हणजे इथून तर बॉटम पर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे त्याला म्हणणार तुम्ही Y1. आता तुम्हाला माहिती आहे फर्स्ट सेक्शनच्या सेंट्रॉइड पासून इथपर्यंतचं डिस्टन्स काय 50 mm आहे. 50 प्लस 20 किती झालं 70. मी इथे लिहिणार 50 प्लस 20. आता हे 50 कसं आलं, टोटल हे 100 आहे, 100/2 हे इथे असणार आहे सेंट्रॉइड, आणि मग हे 50 आलं. 50 प्लस 20 दॅट इज 70 mm. त्यानंतर A2 एरिया ऑफ सेकंड रेक्टँगल दॅट इज B इंटू डी. बी आहे 100 mm इंटू 20 mm दॅट इज 200 mm स्क्वेअर. देन Y2 मला फाइंड आउट करायचं आहे. Y2 काय आहे, ह्या सेकंड रेक्टँगलच्या इथे लिहिते मी, सेंट्रॉइड पासून या बॉटम पर्यंतचा डिस्टन्स हा झाला माझा Y2. तो किती असणार आहे, हे टोटल किती आहे 20 mm आहे, 20/2 तो असणार आहे माझा 10 mm. इथे मी लिहिणार 20/2 दॅट इज 10 mm. व्हॅल्यू पुट आउट करायच्या. वाय बार बॉटम का घेते, कारण मी Y1 Y2 Y3 Y1 Y2च्या ज्या काही व्हॅल्यू आहे त्या बॉटम पासूनच मेजर करते. व्हॅल्यू मी पुट आउट करते. A1 काय माझा 200 इंटू Y1 आहे 70 प्लस A2 आहे 200 इंटू Y2 आहे 10 प्लस A1 आहे माझा 200 प्लस A2 आहे माझा 200. आता हे वाय बार बॉटम आपल्याला फाइंड आउट करावं लागेल की किती येतं. 200 प्लस 2000 प्लस 2000 इंटू 70 प्लस 2000 इंटू 10 इज इक्वल टू डिवाइड 2000 प्लस 2000 that is 40 mm. 2000 mm into 70 plus 2000 into 10 divided by 2000 plus 2000 that is 40 mm. हे झालं वाय बार बॉटम आला. आता बॉटम पासून मला ते डिस्टन्स लोकेट करायचे. मी इथून घेते, एवढं 20 आहे, मग वर 20 मी इथे एवढं लोकेट करू का, इथे कुठेतरी येईल का ते, ऑफकोर्स येईल ते इथे कुठेतरी. हा झाला वाय बार. बॉटम आणि वाय बार बॉटमची व्हॅल्यू काय 40 mm.
ही व्हॅल्यू आली. त्यानंतर मला वाय बार भेटला, म्हणजे कोणता, ह्या टोटल सेक्शनचा एक्स एक्स ऍक्सिस मला इकडे करते, मी कंटिन्यू करते. इथे मी असं डार्क दाखवते, तुम्हाला नीट लक्षात आली पाहिजे म्हणून. एक्स एक्स ऍक्सिस मला मिळाला. त्यानंतर मला नेक्स्ट स्टेप करायची, मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. ह्या टोटल सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, आय एक्स एक्स इज इक्वल टू आय एक्स एक्स वन, म्हणजे ह्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस ह्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आय एक्स एक्स वन मला फाइंड आउट करावा लागेल. आय एक्स एक्स वन काय आहे, हा फर्स्ट सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू हा एक्स एक्स ऍक्सिस. या फर्स्ट सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू हा एक्स एक्स ऍक्सिस, तो म्हणजे झाला माझा आय एक्स एक्स वन. आता आपल्याला माहिती आहे सेंट्रॉइडल ऍक्सिस व्यतिरिक्त कोणत्याही ऍक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल तर आपण पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करतो. पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या ऍक्सिसला मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे तो ऍक्सिस इज इक्वल टू त्या ऍक्सिसला पॅरलल असलेला सेंट्रॉइडल ऍक्सिस प्लस एरिया इंटू एच स्क्वेअर. आता इथे आपण तोच फॉर्म्युला पुटअप करू. आय एक्स एक्स म्हणजे काय, आय एक्स एक्स वन म्हणजे काय आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट रेक्टँगल बट विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स. ठीक आहे, मग मी इथे काय करणार, पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करणार. आय एक्स एक्स वन इज इक्वल टू आय जी वन, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय जी वन प्लस एरिया इंटू A1 इंटू H1 चा स्क्वेअर. ठीक आहे, A1 तर मी इथे फाइंड आउट केलाय, H1 म्हणजे काय हे नवीन मी थेरीमध्ये समजलं होतं, इथे मी परत सांगते. H1 चा स्क्वेअर. आता आधी मी IG1 काढून घेणार. IG1 म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट फर्स्ट रेक्टँगल. फॉर्म्युला काय रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा, BD³/12. हा फॉर्म्युला आहे. माझ्याकडे बी किती आहे 20 mm आहे, इंटू डी किती आहे 100 mm आहे, 100/3/12. 20 इंटू 100/12 तो आला 1.66 इंटू 10⁶. 1.66 इंटू 10⁶ mm⁴. IG1 माझा आला A1. ऑलरेडी A1 ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 2000 mm². H1 फाइंड आउट करायचं आहे. H1 काय असतं, H1 म्हणजे ह्या फर्स्ट रेक्टँगलच्या सेंट्रॉइड पासून टोटल सेक्शनच्या सेंट्रॉइड पर्यंतचा जो आपण वाय बार बॉटम काढून लोकेट केला ना हा एक्स एक्स तोपर्यंतचा डिस्टन्स, म्हणजे H1 झाला हा ऍक्सिस. ठीक आहे, हा झाला H1. फर्स्ट रेक्टँगलच्या सेंट्रॉइड पासून टोटल सेक्शनच्या सेंट्रॉइड पर्यंतचा जो वाय बार बॉटमने आपण एक्स एक्स ऍक्सिस लोकेट करतो तिथपर्यंतचं डिस्टन्स. आता एवढं डिस्टन्स म्हणजे काय झालं, H1 झाला. मला इतकं डिस्टन्स माहिती आहे. हे डिस्टन्स किती इथपर्यंत 50 + 20 70 आहे. मी 70 मधून आता मला इतकं डिस्टन्स काढायचं आहे. माझ्याकडे एवढं होल डिस्टन्स आहे, त्यामधून मी इतकं डिस्टन्स मायनस केलं तर ऑफकोर्स मला H1 मिळेल. हे डिस्टन्स किती आहे, हे एवढं डिस्टन्स Y1 मी फाइंड आउट केलेलं आहे ते आहे 70. म्हणजे हे डिस्टन्स आहे 70 मधून मी इतकं डिस्टन्स मायनस केलं एवढं. ह्या टोटल डिस्टन्स मधून मी इतकं डिस्टन्स मायनस केलं तर ऑफकोर्स मला H1 मिळेल. म्हणजे Y1 मायनस वाय बार बॉटम केल्यावर मला एवढं डिस्टन्स मिळेल. Y1 किती आहे 70, वाय बार बॉटम किती आहे 40. 70 - 40 दॅट इज 30 mm. आफ्टर दॅट A2 त्यानंतर मी ह्या व्हॅल्यू पुट करणार. आय एक्स एक्स वन
IXX1 इज इक्वल टू IG1 काय 1.66 इंटू 10⁻⁶ प्लस एरिया काय 2000 इंटू H1 काय 30 चा स्क्वेअर. हा माझा फॉर्म्युला आहे. मी व्हॅल्यू पुट आउट करते. 1.66 इंटू 10⁻⁶, 1.66 इंटू 10⁻⁶ प्लस A1 काय माझ्याकडे 2000 इंटू H1 चा स्क्वेअर, H1 काय 30 चा स्क्वेअर, दॅट इज 3.46 इंटू 10⁻⁶, 3.46 इंटू 10⁻⁶ mm⁻⁴. हे झालं IXX1. आता मला IXX2 फाइंड आउट करावा लागेल. इकडे फाइंड आउट करते ह्या पेजवर. IXX2 फाइंड आउट करावा लागेल. त्यासाठी पण मला IXX2 म्हणजे काय, IXX2 म्हणजे काय आहे, ह्या सेकंड रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू XX ऍक्सिस. ठीक आहे, तो झाला IXX2. मग त्यासाठी मला काय फाइंड आउट करावं लागेल, IG2 घेईल मी इथे. IG2 पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करतोय आपण सेंट्रॉइडल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही काढत आहे, म्हणून आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावं लागतंय. IG2 प्लस A2 इंटू H2 चा स्क्वेअर. आधी आपण IG2 फाइंड आउट करू. IG2 काय आहे तुम्हाला माहिती आहे, ह्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया G2 का घेतलं, कारण हा सेंट्रॉइड आपण G2 म्हणून लोकेट केलाय म्हणून. ठीक आहे, त्याचा फॉर्म्युला काय BD³/12. बी काय माझ्याकडे, हे बी किती 100 mm आहे, 100. डी काय 20 mm आहे, त्याचा क्यूब बाय 12. इंटू 20 चा क्यूब बाय 12, दॅट इज 66.67 इंटू 10⁻⁶. mm⁻⁴. हे IG2 मी काढला. A2 मला माहिती आहे 2000 mm स्क्वेअर. हे A2 मी आधी काढलेलं आहे. A2 काय B इंटू डी, बी काय 100, डी काय 20, 100 इंटू 20 दॅट इज 2000 mm. इथे थोडा लाईटचा प्रॉब्लेम येतोय का, ठीक आहे. 2000 mm स्क्वेअर. त्यानंतर H1 काय, सॉरी H2 काय, H2 म्हणजे काय, इकडे बघा. H2 म्हणजे काय, जसं आपण H1 फाइंड आउट केला तसं आपल्याला H2 सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. H1 म्हणजे काय, ह्या ऍक्सिसच्या हा जो सेकंड रेक्टँगल आहे त्याच्या सेंट्रॉइडल ऍक्सिस पासून ह्या टोटल सेक्शनचा XX जो y बार बॉटमने आपण फाइंड आउट केला तिथपर्यंतचं डिस्टन्स, हे झालं H2. ठीक आहे, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स झालं H2. आता ते H2 काय असणार आहे, मला माहिती माझ्याकडे हे एवढं डिस्टन्स आहे y बार बॉटम मधून मी इतकं मायनस केलं दॅट इज 10 mm, तर मला डिस्टन्स मिळून जाईल H2. ऑफकोर्स मिळून जाईल. H2 इज इक्वल टू y बार बॉटम किती आपला, या y बार बॉटम 40 mm, 40 मधून मी इतकं डिस्टन्स मायनस करते, 40 मधून एवढं डिस्टन्स मायनस करते सेंट्रॉइड, कारण इथून स्टार्ट होतं ना ते एवढं डिस्टन्स मला हवंय. मग मी एवढ्या बॉटम मधून इतकं डिस्टन्स मायनस केल्यावर मला ऑफकोर्स हे डिस्टन्स मिळेल, आणि तेच आहे माझं H2. म्हणजे 40 - 10 दॅट इज 30 mm. ठीक आहे, आता मी व्हॅल्यू पुट आउट करणार. IXX2 इज इक्वल टू IG2 ची व्हॅल्यू काय 66.67 इंटू 10⁻⁶,
प्लस एरिया काय माझा 2000 इंटू 30चा स्क्वेअर दॅट इज 66.67 इंटू 10⁶ प्लस 2000 इंटू दॅट इज 30चा स्क्वेअर दॅट इज 68.47 इंटू 10⁶. 68.47 इंटू 10⁶ mm⁴ हे आन्सर येतं. आता मला माहिती IXX काय आहे, IXX1 प्लस IXX2. ठीक आहे, म्हणजे ह्या पूर्ण जो काही एल सेक्शन आहे, अँगल सेक्शन आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तो IXX1 काय आहे, इथे काय आलेला आहे 3.46 इंटू 10⁶. 3.46 इंटू 10⁶ आलेला आहे. आणि IXX2 काय आहे 68.47 इंटू 10⁶. 3.46 इंटू 10⁶ प्लस 68.47 इंटू 10⁶. 71.93 इंटू 10⁶. mm⁴. हा मोमेंट ऑफ इनर्शिया आला अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ऍक्सिस.